पाहुयात पुढची बातमी। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या चरणी भाविकांनी वर्षाखेर आणि नववर्षानिमित्त भरभरून दान दिलेलं आहे। 43,83,375 रुपयांचं दान यावेळी प्राप्त झालंय। 30 डिसेंबर पासून तुळजाभवानी मंदिराच्या इथे लोकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत होती। तुळजापुरात आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली होती लोकांनी आणि या काळामध्ये भाविकांकडून देवी चरणी भरभरून दान देण्यात आलंय। दानपेटी, ऑनलाईन डोनेशन, देणगी दर्शन या मार्गाने देवी चरणी भाविकांनी हे दान केलं। तर 30 डिसेंबर 2024 रोजी 7,76,000 रुपये दान करण्यात आलेले आहेत। ही आकडेवारी आपण बघतोय। त्याचबरोबर 31 डिसेंबर जो मागच्या वर्षीचा शेवटचा दिवस होता, या दिवशी 8,34,000 पेक्षा जास्त दान प्राप्त झालंय। तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे काल 1 जानेवारीला 27,72,000 रुपये हे प्राप्त झाले आहेत। 3 दिवसांमध्ये एकूण 43,83,000 इतकं दान प्राप्त झालंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।